जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शहरातील दारू विक्रेत्यांवर अचानक छापे मारल्यामुळे दारू विक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली। यावेळी 7 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून 10 जणांना अटक करण्यात आली। दारूबंदी केवळ नावापुरती आहे। सध्या शहरातील गल्लीबोळात दारू विक्री सुरू आहे। पोलिसांकडून नियमित कारवाई सुरू आहे। कोट्यवधींचा दारूसाठा सुद्धा जप्त केला जातो। हजारो विक्रेत्यांना अटक करून कारागृहात रवानगी केली जाते। मात्र काही दिवसातच हेच विक्रेते पुन्हा सक्रिय होत आहेत। विक्रेत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांनी दारूबंदीचा आढावा घेऊन स्वतः छापा टाकण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर रेड्डी यांनी शहरातील बंगाली कॅम्प, इंदिरानगर, जुनोना चौक आणि अन्य ठिकाणी स्वतः छापे मारले। त्यामुळे दारू विक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, रामनगरचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, शहर पोलीस निरीक्षक भगत, दुर्गापूर पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह मुख्यालयातील 80 पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन ही कारवाई करण्यात आली। काल सायंकाळी ॲडिशनल एसपी, एसडीपीओ चंद्रपूर, होम डीवायएसपी त्यांच्यासोबत रामनगर पोलीस स्टेशन, दुर्गापूर पोलीस स्टेशन आणि चंद्रपूर सिटी पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी आणि ॲडिशनली मी 80 कर्मचारी माझ्या मुख्यालयाकडून दिलेले आहे। सर्व मिळून एक ज्या ठिकाणी दारू विक्रीत होते त्या ठिकाणीवर त्यांनी सर्चिंग केलेलं आहे। जे हिस्ट्री शीटर आहे, जे वॉन्टेड आहे, ते लोकांची पण सर्चिंग केलेली आहे। काल सायंकाळी मी फक्त त्यांना मार्गदर्शनासारखं सगळ्यांनी व्हिजिट करून आलो आणि काल कारवाई दरम्यान 7 प्रोहिबिशनचे केसेस आम्ही दाखल केलेले आहे आणि 10 आरोपींना अटक केलेलं आहे।